नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा आज या ठिकाणी आपण GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 बघा जे की सर्व पदांसाठी मित्रांनो बघा उपयुक्त या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये बघा एकूण 25 प्रश्न या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा जे की परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो बघा एकदम 100% बघा ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातील मित्रांनो स्वरूपाचे ठिकाणी प्रश्नसंच या ठिकाणी आजचे आपले सर्व काही या ठिकाणी असणार आहेत। म्हणून काय करा, आजचा जो आपला हा संपूर्ण भाग आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल तर पहिलं बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र तुम्ही करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मचे नुकतेच उद्घाटन झाले आहे, हा प्लॅटफॉर्म कोठे आहे बघा, हा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं बघा जे की राईट आन्सर क्रमांक बघा अ जे की हुबळी बघा या ठिकाणी असणारे बघा मित्रांनो काय, तर जगातील सर्वात मोठ्या बघा रेल्वे प्लॅटफॉर्मचं मित्रांनो बघा नुकतेच ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो बघा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा जे की क्रमांक अ हुबळी बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, काय करा नोट डाऊन करून घेऊन बघा सर्व काही प्रश्न पाठांतर करा, कारण बघा 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील मित्रांनो या स्वरूपाचे आपण बघा या ठिकाणी डेली प्रश्नसंच घेऊन येत असतो। म्हणून बघा अवश्य नोट करून घ्या आणि सर्व काही प्रश्न बघा पाठांतर काय करा अवघ्या बघा या 2 तासाच्या मित्रांनो आत बघा तुम्ही सर्व काही प्रश्न हे पाठांतर मात्र करून घ्या। ओके, तर पुढचा प्रश्न काय म्हणतो, तर हा मायक्रो बघा ब्लॉगिंग मित्रांनो बघा या ठिकाणी मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड्स मित्रांनो सुरू करणाऱ्या संस्थेच्या खालीलपैकी नाव काय आहे, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे। तर बघा मायक्रो ब्लॉगिंग मित्रांनो बघा या ठिकाणी ॲप थ्रेड्स सुरू करणाऱ्या बघा संस्थेचं नाव खालीलपैकी काय आहे, तर बघा जे की क्रमांक ब मेटा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे, काय तर क्रमांक बघा ब जे की मेटा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, बघा मित्रांनो हां पुढचा प्रश्न बघा तिसरा काय म्हणतो, खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखलं जातं, तर बघा या ठिकाणी मित्रांनो खालीलपैकी कोणाला आपल्या भारतातील विकेंद्रीकरणाचा जनक बघा या ठिकाणी मित्रांनो म्हणून ओळखलं जातं, तर बघा जे की क्रमांक लॉर्ड मेयो मित्रांनो हा जो आहे मित्रांनो बघा याला आपल्या भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मित्रांनो म्हणून बघा या ठिकाणी ओळखलं जातं। बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। पुढचा चौथा बघा काय म्हणतो, तर तैनाती फौजेचं धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने मित्रांनो राबवलं होतं, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा या की मित्रांनो या ठिकाणी तैनाती फौज मित्रांनो बघा हे जे धोरण आहे मित्रांनो हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने या ठिकाणी राबवलं होतं, तर बघा जे की क्रमांक ड लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, काय करा बघा 2 तासाच्या मित्रांनो सर्व काही प्रश्न पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो बघा जे आपण या ठिकाणी तुम्हाला देणार तेच बघा परीक्षेत या ठिकाणी विचारलं जाणार। म्हणून काय करा 2 तासाच्या आत मित्रांनो सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाठांतर मात्र करून घ्या। ओके, बघा पाचवा काय म्हणतो, तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते, तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिली राजकीय जी संघटना होती ही पुढीलपैकी कोणत्या नावानं ओळखली जाते, तर बघा जे की क्रमांक या ठिकाणी अ बॉम्बे असोसिएशन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे, काय तर बघा क्रमांक अ जे की बॉम्बे असोसिएशन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। सहावा बाबर बघा भाबर आहे या ठिकाणी बाबर नाही बरं भाबर तराई बघा भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो, तर बघा मित्रांनो या ठिकाणी भाबर तराई हा जो मित्रांनो भूप्रदेश मित्रांनो हा या ठिकाणी नदीच्या मित्रांनो बघा या ठिकाणी पुराच्या बघा या ठिकाणी मित्रांनो कार्यामुळे हा ठिकाणी हा प्रदेश या ठिकाणी तयार होतो, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा काय म्हणतो, तर हा सातवा बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे, तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा क जे की सातपुडा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे। बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, बघा काय क्रमांक या ठिकाणी क बघा सातपुडा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। आठवा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात, तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील
कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक तांब्याचं प्रमाण किंवा तांब्याचे मित्रांनो सर्वाधिक तांबे या ठिकाणी आढळले जातं? तर बघा जे की क्रमांक या ठिकाणी ड बघा चंद्रपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, तर काय बघा जे की चंद्रपूर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो आम्ही बघा या ठिकाणी एक 2000 बघा प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा लॉन्च आपण केलेला आहे. जर तुम्ही अद्याप हा आपला महाठोकळा जर आपल्या या परीक्षेसाठी खरेदी केला नसेल अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा 7414-9307 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, तर बघा पुन्हा एकदा सांगतो नंबर 7414-9307 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, अवश्य बाय करा. बघा मित्रांनो तुम्हाला भेटतं काय तर या महाठोकळ्यामध्ये बघा आतापर्यंत जेवढं काय TCS पॅटर्न मित्रांनो बघा TCS पॅटर्नचे मित्रांनो PYQ प्रश्नस्थांचे मित्रांनो बघा जे की GK GS व करंट अफेअर्सचे मित्रांनो या ठिकाणी आपण बघा या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणून काय करा बघा 100% मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाठोकळ्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून बघा अवश्य आपला हा महाठोकळा बाय करून घ्या. पुढचा बघा 9वा काय म्हणतो महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे या प्रकारचा प्रश्न आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा या ठिकाणी कोणता आहे तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी मुंबई उपनगर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाची राईट आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, बघा जी की बघा क्रमांक बघा या ठिकाणी मुंबई उपनगर आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. 10वा अँटी रेबीजचा बघा मित्रांनो अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोणाला दिले जाते किंवा शोधाचे जनक या ठिकाणी कोण आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा अँटी रेबीज मित्रांनो बघा या ठिकाणी हे एक रोग आहे मित्रांनो. या रेबीजचा या ठिकाणी शोध कोण लावला तर बघा जो की क्रमांक ब लुई पॅस्चर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा जे की क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. 11वा खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक नाही तर बघा मित्रांनो जो की मित्रांनो या ठिकाणी काळा हा रंग बघा या ठिकाणी प्राथमिक रंग नाही जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, यासोबत निळा हिरवा आणि लाल मित्रांनो ही सर्व रंग बघा प्राथमिक आहे जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो पुढचा काय म्हणतो 12वा छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात मित्रांनो. बघा आपल्या मित्रांनो छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण बरगड्यांची या ठिकाणी संख्या आपल्याला विचारण्यात आलेली आहे. तर बघा जो की क्रमांक ब या ठिकाणी 24 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या छातीमध्ये एकूण बरगड्यांची संख्या असते जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. 13वा बघा ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे किंवा कशाशी मित्रांनो या ठिकाणी बघा संलग्न आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. तर बघा या मित्रांनो या ठिकाणी ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशाशी संबंधित आहे तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी वाढीव दूध व उत्पादक व संकलन मित्रांनो बघा याच्याशी ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम या ठिकाणी संबंधित आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा क्रमांक या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे 14वा 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर बघा 7व्या मित्रांनो वेतन आयोगाचे जे अध्यक्ष होते ते बघा या ठिकाणी जे की क्रमांक ड न्यायमूर्ती AK माथुर बघा या ठिकाणी होते जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, बघा बार मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे की काय सांगत आहे तर काय आपला हा व्हिडिओ पाहिल्याच्या मित्रांनो 2 तासाच्या बघा या ठिकाणी तास आत मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रश्न पाठांतर करून घ्या. बघा पाठांतर कारण बघा TCSचे मित्रांनो मोस्ट आपण या ठिकाणी बघा PYQ या ठिकाणी प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून बघा अवश्य 2 तासाच्या मित्रांनो सर्व प्रश्न पाठांतर करा कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या ठिकाणी या स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघा घेत असतो. म्हणून बघा प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. एखादा जरी प्रश्न चुकला आणि म्हणून जर तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडला तर पुन्हा या ठिकाणी बघा पश्चाताप होईल. म्हणून काय करा आताच सर्व काय प्रश्न पाठांतर मात्र करून घ्या. ओके, बार बोंबलू देऊ नका. पुढचा सेन्सेक्स काय आहे बघा तर सेन्सेक्स म्हणजे काय मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. तर काय म्हणतो या ठिकाणी बघा सेन्सेक्स म्हणजे काय तर बघा जे की क्रमांक शेअर बाजार निर्देशांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं
योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचा आहे. ओके. 16वा, फ्लिपकार्ट ही कंपनी कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, फ्लिपकार्ट ही जी बघा कंपनी आहे मित्रांनो, ही कशाशी संबंधित आहे? तर बघा जो की क्रमांक ब बघा, ई कॉमर्स बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके. फ्लिपकार्ट ही जी मित्रांनो कंपनी आहे बघा, ही कशाशी संबंधित आहे? तर बघा जे की क्रमांक ब, जी की ई कॉमर्स या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे 17वा, अधिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? तर बघा मित्रांनो, अधिक जैवतंत्रज्ञान आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या पातळीवर कार्य करते या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी जे की रेणू मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. तर बघा मित्रांनो, जे की अधिक जैवतंत्रज्ञान आहे मित्रांनो, ते बघा या ठिकाणी रेणू या पातळीवर कार्य करते बघा प्रामुख्याने, जो की लक्षात सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. 18वा, तर भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू बघा, मुरुम पडलं बघा या ठिकाणी, थोडंसं टायपिंग मिस्टेकने मुरुम पडलं. तर बघा मित्रांनो, जे की या ठिकाणी भारताचे जे की आपला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मित्रांनो या ठिकाणी कोणत्या राज्यातील आहेत या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा जो की ठिकाणी क्रमांक ड बघा, ओडिशा मित्रांनो बघा या राज्यातील मित्रांनो या आहेत बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं. ओके मित्रांनो, आणखी काही बाबी सांगतो मित्रांनो बघा, या ठिकाणी दुसऱ्या मित्रांनो बघा राष्ट्रपती मित्रांनो महिला आहेत, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. तर पहिली राष्ट्रपती कोण होती? तर प्रतिभाताई पाटील होती बघा, लक्षात घ्या. प्रतिभाताई मित्रांनो पाटील या बघा ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. तर मित्रांनो बघा, आपल्या जे द्रौपदी मुर्मू मित्रांनो सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो बघा, ह्या बघा एकूण 15व्या मित्रांनो बघा 15व्या नंबरच्या ठिकाणी राष्ट्रपती आहेत, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. तर पहिल्या राष्ट्रपती बघा, जर व्यक्ती विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि महिला विचारलं तर आताच सांगितलं, लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके. यासोबत बघा पुढे, पश्चिम बंगालची राजधानी सांगतो कोलकाता, झारखंडची बघा रांची, छत्तीसगडची रायपूर आणि ओडिशाची भुवनेश्वर आहे, लक्षात तुम्ही सर्व ठेवून घ्या. ओके. पुढचा 19वा बघा, तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर बघा, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मित्रांनो कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येतं? तर बघा जे की क्रमांक हॅबियस कॉर्पस मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके. तर बघा लक्षामध्ये असू द्या क्रमांक हॅबियस कॉर्पस लक्षामध्ये असू द्या. पुढे, मानवी शरीरातील अपेंडिक्स बघा मित्रांनो, अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? तर बघा मित्रांनो, मानवी शरीरातील मित्रांनो अपेंडिक्स हा जो या ठिकाणी भाग आहे, हा कोणत्या अवयवाला या ठिकाणी जोडलेला असतो? तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी ब बघा, मोठे आतडे या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर जे की बघा क्रमांक या ठिकाणी ब, जे की मोठे आतडे या ठिकाणी असणार आहे. 21वा बघा पुढे काय म्हणतो, तर प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर बघा मित्रांनो, प्रकाश संश्लेषणासाठी या ठिकाणी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर बघा जो की क्रमांक क्लोरोफिल या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे, वनस्पतींना भावना असतात हा सिद्धांत कोणी मांडला होता? तर बघा मित्रांनो, वनस्पतींना भावना असतात हा सिद्धांत कोणी मांडला? तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी ब, जो की बघा डॉक्टर जगदीशचंद्र बोस या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. जो की मित्रांनो वनस्पतींना भावना असतात हा सिद्धांत बघा यांनी मांडलेला होता बघा, जो की डॉक्टर जगदीशचंद्र बोस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. 23वा, कॅल्शियम व लोहाचे कमतरता भरून काढण्याच्या क्षारांचे उत्पादन डॅश 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 अम्लापासून मित्रांनो या ठिकाणी बनतात. ओके. तर बघा कॅल्शियम व लोहाचे कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे जे मित्रांनो उत्पादन आहे मित्रांनो, ते या ठिकाणी कोणत्या अम्लापासून होतं? तर बघा जे की ग्ल्युकॉनिक अम्ल मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. असू द्या लक्षामध्ये बघा, सर्व प्रश्न पाठांतर करा. 24वा, वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात? ओके. किंवा कोणता भिंग वापरतात या प्रकारचा प्रश्न आपल्याला बघा परीक्षेत या ठिकाणी विचारला जाऊ शकतो किंवा परीक्षेमध्ये पडू शकतो. ओके.
तर वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच किंवा कोणता भिंग या ठिकाणी वापरला जातो? तर बघा जो की क्रमांक ड बहिर्वक्र मित्रांनो बघा या ठिकाणी प्रकारचा हा या ठिकाणी बघा भिंग या ठिकाणी वापरला जातो, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा काय म्हणतो तर रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा रेफ्रिजरेटर म्हणजे बघा या ठिकाणी मित्रांनो फ्रीज आहे. ओके, जर सोप्या आपल्या भाषेत म्हणलं तर फ्रीजचा बघा या ठिकाणी मित्रांनो शोध कोणी लावला? तर बघा जो की या ठिकाणी बघा क्रमांक पार्किन्स बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, काय करा आता हे आपले 25 प्रश्न मित्रांनो बघा एकूण संपले आहेत, म्हणून काय करा आता बघा या ठिकाणी 2 तासाच्या आत सर्व प्रश्न पाठांतर करून घ्या. ओके, पाठांतर करून घ्या आणि बाकी आपले प्रश्न कसे वाटले ते देखील बघा सांगून टाका कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत नवीन माहिती आणि नवीन अपडेट आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करत राहा अभ्यास.